सुधाकर. मोठी काय झालं ग? अरे गोपाळ अजून आला नाही रे. बाई जाऊन बघतो का त्याला? तर त्याला तेवढीच काम आहे ना. हा आता कटाळून आलाय ड्युटीवरून, तो तवर पाठवतो त्याला परत. हा कुठं जाणार नाही येतो फुलत आहे. आणि तुझा गोपाळ काय बार काय होय ग, घरी यायला उशीर होणार आहे हे सांगायचं समजत नाही त्याला. रंजे मी तुला कितींदा सांगितलंय माझं तुझं करत जाऊ नगस म्हणून. हा मी कवा तुला सुधाकर तुझा आहे म्हणून म्हटलंय का? फक्त दोन्ही पोरासनी माझंच मांडलंय ना. रंजी लयच बोलायला लागली आता. आणि यो घुम्या त्या जामकर साहेबांनी काय सांगितलं की चाललं लगेच शिफ्टे हलवत माग माग. घरातलं एक काम करायला नको याला. आप्पा मी नाही म्हंटलय का? नको बाबा तुझे उपकार नको, मी जाऊन बघीन. घ्या आला गोपाळ. अरे हे काय झालंय? समधी माती लागली आहे. अगं आपल्या गावातली पेदडी कशी बी गाडी चालवतात, ती अंगावर गाडी घेऊन आला होता, ती जरा खाली पडून हे असं झालं सगळं. काय? अरे तुला कुठे लागलं बिगलं तर नाही ना? वा अगं नाही आई, मला काय सुद्धा नाही झालं. नशीब तिथं जित्या होता, त्याने मला बाजूला ओढलं, नाहीतर आज अंगावरून गाडीच गेली होती माझ्या. काय? आपल्या घरातल्या माणसांच्या मागनं कोण लागलंय कोणाच ठाऊक. हे बघ बाबा, तू असं उशिरा घरला येत जाऊ नकस. अरे पण पुढी गाडी घातली तुझ्या अंगावर, कोण होतो कोण त्यो? काय बघितलंच नाही आप्पा मी. 10 रुपये गाडी चालवत असेल बहुतेक. गाडीचा नंबर बघितलास का? नाही ना, तो एवढा फास्टात होता का नाही दिसलाच नाही नंबर. हे समजा ना कोणतरी बळ न करताय. नक्कीच कोणीतरी त्याच्या जीवावर उठलंय. आपल्याला आलीगत ह्याची गत नको व्हायला. लालीला कुणी मारलं हे तुला कुणी सांगितलं? अहो असं काय करताय? अहो जेव्हा लालीची चैन सापडली तेव्हा त्याला रगात नव्हतं का लागलं? अगं रगात लागलं होतं, पण याचा अर्थ तिचा मुर्दा पडला असं कुणी सांगितलंय? हे बघ चेन सापडली, तिचा मुर्दा नाही सापडला. अहो तुम्ही काय बी म्हणा, पण मला तर असं वाटतंय ना माझ्या लेकाच्या जीवावरच कोणतरी उठलंय बघा. शांत राहा तू, व्यवस्थित आहे ना तू आता? हा जा रे लेकरा, जा कापड बदल, जा आंघोळ करून घे. होय आप्पा, माझ्यावर सुद्धा जीवघेणा हल्ला झालाय हे जर मी त्या जामकरला पटवून दिलं तर मी त्या जामकरच्या संशयाच्या जाळातून सुटेन. देवीसिंग, जे घडलंय त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे. सुधाकर, सुधाकर. साहेब सुधाकर नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये. कुठे गेला? त्याला फोन आला होता अर्जंट सकाळी. ठीक आहे. साहेब ते सगळे फोन मलाच केलेत, एकही फोन साताऱ्याच्या बाहेरचा नाही. साहेब लालीच्या चेनचे फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत. चेनला जे रक्त लागलं होतं ते लालीच आहे. साहेब कोणीतरी चेन लुटायचा प्रयत्न केला असेल का? नाही लुटमार नाही. लुटमार असती तर चेन घेऊन गेला असता तो. घातपात आहे, मारायचा प्रयत्न, जीव घ्यायचा प्रयत्न. जामकर साहेब, हो जामकर साहेब. साहेब अरे वाचवा मला, बघा. काय झालं तुला? हा बस इथं बस. कुठं धड पडलास? अरे धडपडलो नाही दादा, कोणीतरी वार केलाय माझ्यावर, हल्ला केलाय. हो इथपर्यंत आलीत माझ्या माग. मला वाचव, मला मरायचं नाही. लय लागले तुला. जा फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. गोपाळ नावाचा टेलर, एक नंबरचा लफंगा माणूस आहेस. हे असं वागून तू पोलिसांची दिशाभूल करतोय. तुला वाटत असेल हे असं वागून माझा तुझ्यावरचा संशय कमी होईल, तर पुढे नाही बाहेर. तू त्यांचा चेहरा बघितला का? ओळखीचे होते का? गावातले होते? नाही काय कळलं नाही मला. ते टू व्हीलरवर आले होते, हेल्मेट घातलं होतं त्यांनी. मी दुकानावर निघालो होतो. मी त्यांना म्हटलं अहो काय करताय तुम्ही? त्यांनी डायरेक्ट वार करायला सुरुवात केली आणि मला धमकी बी दिली. म्हणले जी तुझ्या बायकोची अवस्था केली तीच तुझी बी करेन.
जामकर साहेब मला असं वाटतं की हे जी कोणी आहेत ना माणसं त्यांनीच लालीला किडनॅप केलं, त्यांना उडका साहेब. मला माझी बायको पाहिजे साहेब, बायको पाहिजे मला. ठीक आहे आम्ही सुरू दिला. हवलदार बघा जरा, तुम्ही नवरा बायको आणि त्यांच्यामध्ये काही वाद? नाही साहेब, कोणाशी कशाला काय भांडण बिंडण असेल. माझं घर आणि दुकान एवढंच आयुष्य आहे. तिकडंच जातो मी, तिकडनंच येतो. कधी कोणाशी काही वाकड्यात बोलत नाही, वाकड्यात जात नाही. सरळ मार्गाने नाकासमोर चालणारा माणूस आहे. हां, आता कधी कोणाला मदत केली म्हणून तिसऱ्या माणसाला जर का राग येत असेल तर मला माहीत नाही. साहेब मी अहिंसावादी हो. शक्यतो मी कोणाच्या वाकड्यात जात नाही. कोण जर का माझ्या वाकड्यात गेलं का नाही, मी माझी वाट वाकडी करून दुसऱ्या वाटेने जातो. नको आपल्याला ती मार्ग. काय करायचंय? कोण कशाला असं काय करेल? भांडण नाही, काय नाही. मला हीच कळत नाही साहेब, कोण कशाला एखाद्या माणसाला मारेल? ठीक आहे. काय लागले ही रगत बिगत एवढं आले? काय झालंय तुला? अरे दोन माणसं आली होती, हेल्मेट घातलं होतं, टू व्हीलर वाले. त्यांनी वार केले माझ्यावर, मला धमकी बी दिली. म्हणले की तुझ्या बायकोसारखीच तुझी बी अवस्था करेल. काय कुणाचं दिवस भरलेत? नावं सांग फक्त त्यांची आता. अरे कशी नावं कळणार? मग हेल्मेट घातलं होतं त्यांनी. साहेब काल माझ्यावर हल्ला असा पण झाला होता. गाडी आली होती अंगावर, डायरेक्ट कोणीतरी गाडी अंगावर घातली होती. खोटं वाटत ह्याला विचार, जितेला जिथे सांग रे. हो हळू गेम खेळतोय. हो साहेब, अहो काल ही लय थोडक्यात वाचलाय. असली गाडी जोरात होती का नाही, मी नसतो तर ही वाचलाच नसता आमचा देव माणूस आज. काय चाललंय हे गावात आपल्या? हा चाललंय काय? नाही आत्तापर्यंत रात्रीचं हल्लं व्हायचं, आता दिवसा ढवळे हल्लं व्हायला लागलेत. साहेब आम्ही जगायचं कसं? अहो साहेब, कायद्याचा काय धाक राहिलाय का नाही? हा, पुरी काय गायब होत्यात, माणसं काय गायब होत्यात, खून काय व्हायला लागल्यात, आणि आता आमच्या मित्रावर असा हल्ला झालाय. हा, अहो आमच्यासारख्या माणसांनी जगायचं का नाही? आणि हे कधी थांबणार साहेब? या गावातल्या लोकांना अक्कल आल्यावर, त्यांना भान आल्यावर, त्यांना गोष्टींचं महत्व कळल्यावर, लोकांच्या जीवाचं मोल कळल्यावर पोलीस सांगतायत नका करू उत्सव, रस्त्यावर येऊ नका, नाचू नका, उच्छाद मांडू नका, माणसं मरतायत, जीव जातायत लोकांचे. सांगतोय आम्ही, ऐकत नाही कोणी आमचं. आम्ही सांगत होतो नरकी आढळ करू नका, उत्सव करू नका, मिरवणूक काढू नका, ऐकलं नाही आमचं कोणी. पुन्हा तेच रस्त्यावरून नाचायचं, उच्छाद मांडायचा, पोलिसांचं ऐकायचं नाही. एक सण संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा. मला सांगतो, तुम्हाला काय उत्सव करायचे ना, ते घरात करा, उमऱ्याच्या आत करा. लोक जमवून रस्त्यावरून उच्छाद मांडू नका. गोपाळ नावाचा टेलर, तुमचा कोणावर संशय? नाही साहेब, कोणावर कसं काय संशय असेल? मला काय वाटतं माहिती का साहेब, ते लालेजींचा जो प्रियकर आहे त्यानेच हे असं काही केलं असेल तर. हा ठीक आहे, मी तपास करू, काही तथ्य आढळलं तुम्हाला कळू. साहेब आम्ही जाऊ का मग? नाही थांबा, आजच्या दिवस तेवढा. नको जातो. साहेब माझ्यावर किती बी हल्ला होऊ द्या, कुणी कितीही वार करू द्या, तेवढं लालजींना हुडका साहेब. नको टेन्शन घेऊ, वहिनीला काय सुद्धा होणार मला. गावच्या वहिनी चल.